आज आपण बनवलेली आहे छानपैकी पनीरची भाजी। अगदी कमी साहित्यामध्ये बनवलेली आहे आणि झटपट बनवलेली आहे। तर चला आपण लगेच सुरू करूया। पनीरच्या भाजीसाठी मी घेतलेला आहे इथे 3 मीडियम साइजचे टोमॅटो आणि 3 मीडियम साइजचे कांदे, 7-8 लसूण पाकळ्या, 3-4 हिरवी मिरची कमी तिखटवाली आणि कोथिंबीर थोडीशी। मसाले आपण इथे घेतलेले आहे। एक मोठा चमचा धने पावडर घेतलेले आहे आणि अर्धा छोटा चमचा जिरे पावडर घेतलेले आहे आणि एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहे अख्खे। त्यानंतर पाव चमचा हळद घेतलेली आहे, स्वादानुसार मीठ आणि एक चमचा कसुरी मेथी ही भाजून घेतलेली आहे आणि एक तेजपत्र घेतलेले आहे, अर्धा ते 1 इंचपर्यंत दालचिनी, एक मोठी वेलची आणि 2 ते 3 छोट्या वेलच्या घ्यायच्या आहे, म्हणजे हिरवी इलायची घ्यायची आहे। हे एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। कांदे आपण उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेऊया। हे सगळे कांदे मी इथे कट करून घेतलेले आहे। पातळ आपल्याला कट करून घ्यायचे आहे, म्हणजे छान परतले जातील ते। तोपर्यंत आपण तेल पण तापायला ठेवलेलं आहे। तेल थोडंसं आपल्याला इथे जास्त लागणार आहे आणि कांद्याच्या या स्लाइस आहे या आपण मोकळ्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे छान त्या तळल्या जातील। तेल पण आता आपलं तापलेलं आहे। आपण हा कांदा यामध्ये फ्राय करून घेऊया। ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। 3-4 मिनिटं लागेल। आता सध्या मी गॅस थोडासा मोठा ठेवलेला आहे, त्यानंतर आपण त्याला स्लो करूया। 4-5 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेममध्ये ठेवला होता गॅस, त्यानंतर स्लो केला आणि 2-3 मिनिटं तिथे आपण परतून घेतला। आता आपण हा कांदा काढून घेतलेला आहे टिश्यूवर। आता आपण टोमॅटोची पेस्ट करून घेऊया। मी इथे रफली कट करून घेतलेले आहे। छोटे मोठे कसेही कट करून घेऊन आपण त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे टोमॅटोची। इथे तुम्ही टोमॅटो किंवा कांदा हा कमी जास्त करू शकता। लसूण आणि कोथिंबीर यामध्येच आपण घालूया पेस्ट करताना, मिरची नाही घातली। आता हे बघा, आपण हा कांदा तळून ठेवला होता, थंड झाल्यानंतर आपण त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता मस्तपैकी झालेली आहे। पाणी वगैरे याच्यामध्ये आपण टाकलेले नाही, तशीच करून घेतलेली आहे। कांदा छान असा कुरकुरीत झाला होता, त्यामुळे मस्तपैकी पेस्ट झालेली आहे। आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये मी इथे फोडणी देणार आहे। तर आता कढई तापलेली आहे मीडियम गॅसवर, टोमॅटोची पेस्ट पण झालेली आहे आणि आपण कांदा तळलेलं तेल आहे तेच मी इथे घेतलेलं आहे, उरलेलं तेल। तेल चांगलं तापलेलं आहे, तिथे आपण आधी खडे मसाले घालून अर्धा मिनिट तिथे परतून घेऊया, म्हणजे त्याचा छान असा अरोमा उतरला पाहिजे। आता मस्तपैकी हे परतून झालेले आहे। त्यानंतर आपण इथे जिरे घातलेले आहे। जिरे छान फुललेले आहेत। जिरे फुलल्यानंतर आपल्याला इथे आपण टोमॅटो पेस्ट केलेली आहे ती इथे घातलेली आहे। ही टोमॅटो पेस्ट आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहे। आता मी गॅस लो केलेला आहे आणि त्यावर आपण झाकण ठेवूया 1-2 मिनिटं। तोपर्यंत आपण इथे पनीर कट करून घेतलेला आहे। आपल्या आवडीनुसार छोट्या मोठ्या आकारामध्ये पनीर कट करून घ्यायचं आहे। मी इथे अगदी छोट्या छोट्या आकारात पनीर कट करून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं लंबही ठेवू शकता। आता हे बघा, आपण टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे, तेलही सोडलेलं आहे, मस्तपैकी कलरसुद्धा छान आलेला आहे। तर आता आपण इथे घालूया दही घातलेलं आहे आणि आपण हा इथे गॅस अगदी स्लो ठेवलेला आहे, म्हणजे दही आपलं फाटणार नाही आणि एकसारखं त्याला ढवळत राहायचं आहे। आता आपलं दही पण चांगलं मिक्स झालेलं आहे। त्यानंतर आपण इथे कांद्याची पेस्ट घातलेली आहे, ती पण आपण चांगली मिक्स करून घेऊया। आता कांद्याची पेस्ट सुद्धा चांगली मिक्स झालेली आहे। त्यानंतर आपण इथे पावडर मसाले घालूया। आता हा धने पावडर घातलेले आहे, जिरे पावडर घातलेले आहे, हळद आणि लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट। तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठेवायचं आहे। मी इथे 1 छोटा चमचा ठेवलेला आहे। हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला 1 किंवा अर्धी वाटी मी इथे गरम पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे आपले कट करून ठेवलेले पनीर इथे घालायचं आहे। पनीर घातल्यानंतर आपण पुन्हा त्याला मिक्स करून घेऊया।
चांगलं मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण इथे स्वादानुसार मीठ घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण कसुरी मेथी घातलेली आहे। ही हलकी आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतरच घालायची आहे, म्हणजे स्वाद छान उतरतो। त्यानंतर किती आपल्याला घट्ट किंवा पातळ ठेवायची आहे ग्रेव्ही, त्यानुसार इथे पाणी ॲड करायचं, पण गरमच। गरम पाणी घातल्यामुळे ग्रेव्हीला छान अशी तर्री येते। आणि सगळ्यात शेवटी आपण इथे घातलेले आहे हिरवी मिरची घेतलेली आहे, ती मध्ये उभी चिरायची आहे आणि आपण इथे ती घातलेली आहे। कोथिंबीर घातलेली आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनिटं झाकण ठेवायचे आहे आणि गॅस स्लो राहू द्यायचा आहे। 2-3 मिनिटांनंतर आपण उघडून बघितलेला आहे। आता थोडासा 1-2 मिनिटांसाठी पुन्हा आपण गॅस मीडियम ठेवूया आणि एक चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे। गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला किंवा कोणताही जो आपल्याकडे अवेलेबल असेल तो मसाला इथे आपण अर्धा चमचा घातलेला आहे। गरम मसाला घातल्यानंतर 1-2 उकळ्या आपण इथे ह्या ग्रेव्हीला आणल्या आहे आणि गॅस बंद केलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली छान अशी पनीर ग्रेव्ही तयार झालेली आहे, अगदी झटपट। कलरसुद्धा छान आलेला आहे आणि कसुरी मेथी घातल्यामुळे तिचा अरोमाही मस्तपैकी आलेला आहे। हे बघा, झटपट रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर खा आणि स्वस्थ रहा। धन्यवाद।